शेतकऱ्यांवर अक्षरशः आभाळ कोसळल्याची परिस्थिती आलेली आहे। बीड, नाशिक, अहमदनगर, अकोला, यवतमाळ या जिल्ह्यात जबरदस्त गारपीट झाली आहे। राज्यात अवकाळी पावसामुळे दाणादाण उडालेली आहे। हातातोंडाशी आलेलं पीक मातीमोल झालंय आणि त्यामुळे बळीराजाच्या नजरा मायबाप सरकारकडे लागल्यात। सरकारचे प्रमुख एकनाथ शिंदेंनी काल अयोध्येमध्ये रामलल्लाची पूजा केली। अयोध्येत असणारे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री शिंदे सातत्याने जिल्हाधिकारी आणि तहसीलदारांच्या संपर्कात होते। इतक्यावरच ते थांबले नाहीत, तर बळीराजावरचं संकट दूर होवो आणि महाराष्ट्रातल्या जनतेच्या आयुष्यात सुखाचे समाधानाचे दिवस येवो ही प्रार्थना देखील त्यांनी केली। अयोध्या दौऱ्यावरनं परतल्यानंतर मुख्यमंत्री थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचले आणि त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला। शेतकऱ्यांना तात्काळ मदतीचं आश्वासन देखील मुख्यमंत्र्यांनी दिलंय। नाशिक जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे शेती पिकांचं मोठं नुकसान झालंय। गेल्या महिन्याभरामध्ये तिसऱ्यांदा अवकाळी पावसानं जिल्ह्यामध्ये हजेरी लावलेली आहे आणि त्यामुळे शेतकरी संकटात सापडलेत। अयोध्या दौऱ्यावरून आलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जात नुकसानाची पाहणी केली आहे। अवकाळी पावसानं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांशी संवाद साधलाय। अवकाळी पावसाच्या तडाख्यानं काढणीला आलेला गहू, हरभरा, उन्हाळी कांदा, भाजीपाला आणि इतर पिकांना मोठा फटका बसलाय आणि त्यामुळे शेतकऱ्यांच्या नुकसानाचे पंचनामे करून तत्काळ मदत करण्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलंय। अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय आणि या नुकसानासंदर्भात अमरावतीमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील आढावा घेतला। पंचनामे पूर्ण होताच शेतकऱ्यांना मदत केली जाणार असल्याचं आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेलं आहे। 3245 हेक्टरवरचे पंचनामे पूर्ण झाले असून उरलेल्या 4000 हेक्टरवरचे पंचनामे लवकरच पूर्ण होणार असल्याचंही त्यांनी म्हटलंय। 3245 हेक्टरवरचे पंचनामे पूर्ण झालेले आहेत आणि 4000 हेक्टरवरचे पंचनामे लवकरच पूर्ण होतील असं उपमुख्यमंत्र्यांनी म्हटलेलं आहे। अमरावती विभागातल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीनं झालेल्या नुकसानाचा आढावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेला आहे। सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभं असल्याचंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे। पंचनामे पूर्ण झाल्यानंतर तत्काळ शेतकऱ्यांना मदत दिली जाईल असं आश्वासन देखील उपमुख्यमंत्र्यांनी दिलेलं आहे।